नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक नवीन धडा सुरू करूया. तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे? यादीमध्ये लाडू, बिर्याणी, इडली सांबार, आंबट भात, चीज, चॉकलेट, बिस्किटे, आईस्क्रीम, केक, पिझ्झा, डाळ, वांगी, आमटी इत्यादींचा समावेश असू शकतो. हे पदार्थ कसे तयार केले जातात? हे पदार्थ वेगवेगळ्या घटकांचा वापर करून तयार केले जातात. त्यात कोणते घटक असतात याचे उत्तर तुम्ही देऊ शकता का? साधारणपणे आपल्याला विविध प्रकारचे अन्न खाण्यात रस असतो, परंतु अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असलेले घटक माहीत नसतात. आपण अन्न हे ऊर्जा आणि आरोग्यासाठी घेतो. केवळ अन्न खाणेच नाही, तर अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांची आणि त्यांच्या स्रोतांची माहिती असणे देखील महत्त्वाचे आहे. म्हणून आपण इयत्ता 6वीच्या विज्ञानातील अन्न विविधता आणि अन्न घटक या विषयावर जाणून घेण्यासाठी येथे आहोत. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे कळेल. अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असलेले घटक, अन्न स्रोत, ते खात असलेल्या अन्नावर आधारित प्राण्यांचे प्रकार. महत्त्वाचे शब्द: अन्न, साहित्य, पोषक घटक, अन्न स्रोत, मसाले, शाकाहारी, मांसाहारी, सर्वभक्षी. या संकल्पना नकाशातील वनस्पतींमधील पोषण आणि उदाहरणे पाहूया. आपण दररोज वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो, परंतु तेलंगणा आणि आंध्रच्या मोठ्या भागात भात, डाळ आणि भाज्या यासारखे काही पदार्थ सामान्य आहेत. दक्षिण भारतात भात सर्वाधिक वापरला जातो आणि उत्तर भारतात रोटी किंवा चपाती सर्वाधिक वापरली जाते. दररोज आपण सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो. सण आणि लग्न यासारख्या विशेष प्रसंगी आपण मोठ्या प्रमाणात अन्न खातो. दररोज खाल्लेल्या पदार्थांची यादी तयार करा आणि तुमच्या मित्रांनी तयार केलेल्या यादीशी त्याची तुलना करा. अन्न घटक: भात शिजवण्यासाठी आपल्याला फक्त भात आणि पाणी लागते. आपण साधारणपणे रविवारी बिर्याणीसारखे खास पदार्थ खाण्याची योजना आखतो. बिर्याणीसारखे पदार्थ तयार करण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. या यादीत भात, मीठ, जिरे, टोमॅटो, बटाटा, कांदा इत्यादींचा समावेश आहे.
बिर्याणी बनवण्यासाठी आपण वेलची, लवंग, दालचिनी, बिर्याणीची पाने, मिरपूड इत्यादी विविध प्रकारचे घटक वापरतो. त्यांना मसाले म्हणतात. खीर बनवण्यासाठी काजू, बदाम, मनुका सारखी सुकी फळे वापरली जातात. हे मसाले आणि सुकी फळे विशिष्ट ठिकाणीच वाढतात. ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसतात आणि महाग असतात. विविध प्रकारचे अन्न बनवण्यासाठी आपल्याला विविध साहित्याची आवश्यकता असते. अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या या साहित्यांना घटक म्हणून ओळखले जाते. बिस्किटे किंवा कोणतेही थंड पेय यासारख्या पॅक केलेल्या अन्नपदार्थांमध्ये त्यांच्या वेष्टनावर लिहिलेले घटक असतात. बहुतेक अन्नपदार्थांमध्ये या घटकांमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेले काही घटक असतात, ज्याला पोषक घटक म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का की आपल्याला हे घटक कुठून मिळतात? आपल्याला धान्य, फळे आणि भाज्या वनस्पतींपासून मिळतात. अंडी, मांस आणि दूध यासारखे अन्न प्राण्यांपासून मिळते. गायी, शेळ्या आणि म्हशी हे काही सामान्य प्राणी आहेत जे आपल्याला दूध देतात. लोणी, मलई, चीज आणि दही यासारखे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जगभर वापरले जातात. अन्न म्हणून वापरले जाणारे वनस्पतींचे भाग. वनस्पती आपल्या अन्नाचा एक स्रोत आहेत. आपण अनेक पालेभाज्या खातो. उदाहरणार्थ पालक, राजगिरा, मेथी, चुक्याची भाजी, धणे, पुदिन्याची पाने इत्यादी अन्न म्हणून वापरली जातात. आपण काही वनस्पतींची फळे खातो आणि त्यांची उदाहरणे म्हणजे सफरचंद, संत्री, केळी, आंबा, फणस, स्ट्रॉबेरी इत्यादी. कधी कधी वनस्पतींची मुळे, देठ आणि फुले देखील अन्न म्हणून वापरली जातात. अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या मुळांमध्ये गाजर, बीट, मुळा, सलगम, गोड बटाटे इत्यादींचा समावेश आहे. अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या देठांमध्ये बटाटे, नवलकोल, कमळाचे देठ, केळीचे देठ इत्यादींचा समावेश आहे. भाज्या म्हणून वापरल्या जाणाऱ्या फुलांमध्ये फुलकोबी, ब्रोकोली इत्यादींचा समावेश आहे. काही वनस्पतींमध्ये 2 किंवा अधिक भाग खाण्यायोग्य असतात. मोहरीच्या बिया आपल्याला तेल देतात आणि पाने भाजी म्हणून वापरली जातात. त्याचप्रमाणे केळीची फुले, देठ
आणि फळे खाण्यायोग्य असतात. आपण खातो ती सर्व धान्ये आणि कडधान्ये ही वनस्पतींच्या बिया असतात. उदाहरणे: तांदूळ, गहू, मका, उडीद, हिरवे उडीद, चणा डाळ, सोयाबीन इत्यादी. आपल्याला शेंगदाणे, मोहरी, सूर्यफूल, तीळ इत्यादी बियाण्यांपासून तेल मिळते. आपल्याला मधमाशांच्या पोळ्यातून मध मिळतो. मधमाशा फुलांमधून फुलातील मध गोळा करतात, त्याचे मधात रूपांतर करतात आणि ते त्यांच्या पोळ्यात साठवतात. फुले आणि फुलातील मध वर्षाच्या काही काळासाठीच उपलब्ध असू शकते. म्हणून मधमाशा हे मध वर्षभर त्यांच्या वापरासाठी साठवतात. जेव्हा आपल्याला असे मधमाशांचे पोळे सापडते, तेव्हा आपण मधमाशांनी साठवलेले अन्न मध म्हणून गोळा करतो. प्राणी काय खातात? गाई, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या यासारखे प्राणी गुरेढोरे आहेत. हे प्राणी गवत, धान्य आणि गवत खातात. कुत्रे आणि मांजरींसारखे पाळीव प्राणी मांस आणि दूध खातात. पक्षी धान्य आणि कीटक खातात. खारफटके फळे आणि काजू खातात. सरडे आणि बेडूक कीटक खातात. कीटक वनस्पतींची पाने किंवा इतर लहान कीटक खातात. म्हणून ते ज्या प्रकारचे अन्न खातात त्यानुसार प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे प्राणी फक्त वनस्पती खातात त्यांना शाकाहारी म्हणतात. उदाहरणार्थ गुरेढोरे. जे प्राणी इतर प्राणी खातात त्यांना मांसाहारी म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, मांजर, लांडगा इत्यादी. जे प्राणी वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात त्यांना सर्वभक्षी म्हणतात. उदाहरणार्थ कुत्रे, अस्वल, उंदीर, खार, मानव इत्यादी. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. आपल्याला वनस्पती आणि प्राण्यांपासून अन्न मिळते. अन्न शिजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची आवश्यकता असते. आपण वनस्पतींचे वेगवेगळे भाग जसे की देठ, मुळे, पाने, फळे आणि फुले अन्न म्हणून वापरतो. जे प्राणी फक्त वनस्पती खातात त्यांना शाकाहारी म्हणतात. जे प्राणी फक्त प्राणी खातात त्यांना मांसाहारी म्हणतात. जे प्राणी वनस्पती आणि इतर प्राणी दोन्ही खातात त्यांना सर्वभक्षी म्हणतात.